मूर्ती आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल. तसेच आमचे रमेशजी पारदी साहेब आणि रमेश जी पारदी यांच्या सोबत आपण पाहतोय मेंगाल शेट्टी ते उपस्थित झालेले आहेत, ज्यांनी आपल्याला पाहतोय की या स्पर्धेसाठी 1000 रुपये दिलेले आहेत आणि 10,000 रुपये दिलेले आहेत आम्हाला आमचे पोलीस पाटील साहेबांनी. त्यांचं आम्ही स्वागत करू. सगळे बघा हे मान्यवर आमचे आहेत ना, यांच्यामुळे स्पर्धा आहे. कारण एखादं वृक्ष लावलं ना तर लावणारा महत्वाचा ठरवला जातो, पण मी म्हणेन की लावणाऱ्यापेक्षा त्याला जो पाणी घालतो ना मित्रांनो, तो खूप महत्वाचा असतो. वर्णे संघ आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. वाघेरे संघ नाहीये तर वर्णे संघाने सामना जिंकलाय. अभिनंदन. मान्यवरांच्या सन्मानाकडे आपण बोलत आहोत. मॅन ऑफ द मॅच आनंद आहे या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. किरण शेठ डुमळ्यांचे चिरंजीव आमचे ओमकार शेठ यांना विनंती आहे की आपण मॅन ऑफ द मॅचचं टायटल देण्यासाठी यायचंय. तर आपण टायटल देणार आहोत मॅन ऑफ द मॅचचं. आमचे एक युवा यंगस्टार आहेत आमचे किरण शेठ डुमना यांचे सुपुत्र, यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅच दिली जाईल. वर्णे संघाचे खेळाडू आहेत, त्यांना आपण हे टायटल देणार आहोत. त्यांचं आपण जरूर कौतुक करूया. चला आपण पुढचा सामना लवकर चालू करायचा आहे. फिल्डिंग सेटअप लावून घ्या आणि आघाडीचे फलंदाज देखील मैदानामध्ये पाठवा आणि सामना सुरू करा अशी विनंती आहे. टायटल आपण दिलेलं आहे. कुशिवली संघ तुमचा 12th मॅन नाहीये, तो इथे पाठवायचा आहे. राखीव खेळाडू पाठवा व्यासपीठावरती. कुशिवली संघ राखीव खेळाडू आपण इथे पाठवायचा आहे अशी विनंती आहे तुम्हाला. चला सामना सुरू करा. जलद गतीनं थोडं घ्या, थोडं गतीनं घ्या अशी विनंती आहे. लवकरात लवकर आपण सामना सुरू करायचा अशी प्रेमाची विनंती. मंचावरती आपण पाहतोय मान्यवरांचं आगमन झालंय. संपूर्ण या स्पर्धेमध्ये आपण पाहतो आपल्याला जरूर पाहायला मिळतील सर्व मान्यवर आपल्याला इथे उपस्थित पाहायला मिळतात, ज्यांच्या माध्यमातून स्पर्धा देखील आपण पाहतो. दरम्यान मैदानाच्या आतमध्ये संकेत आलेत, सामना सुरू होतोय. याच परिसरातील देरंगावचे आमचे सूरज वाघ यांच्याकडे आपण बोलतोय. मी थांबतोय. थँक्यू. थँक्यू सो मच. आकाश शेळके यांचा गोड आवाज ऐकला आपण पाहतो. त्यांचे स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. मॅच कडे मॅच भरपूर महत्वाचा. बॉल चालला एक्स्ट्रा कव्हरच्या वरता येतो. हा पहिलाच बॉल वरती चौकार. चांगली सुरुवात इथून मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. टीम कुशिवली संघाच्या माध्यमातून राहिले जाते. इथून मात्र पहिल्याच बॉलवरती टोकलाय चौकार. चांगली सुरुवात इथून मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. कुशिवली संघ आणि त्यांच्या विरोधात फाईट करत असं टीम निश्चित आपण पाहतो. ओरोसा हा संघ निश्चित आपण पाहतो. दोन्ही संघ एक खास ताकदीच्या इथून मैदानाच्या आतमध्ये उतरले गेले. दोन बंदास मैदानाच्या आतमध्ये निश्चित आपण पाहतो. दिलीप भगत आणि त्याच्या सोबतीला महेश ही जोड साखळी. अशोक नि महेश ही जोड साखळी मैदानाच्या आतमध्ये.
दिलीप भगत आणि त्याच्या सोबतीला अशोक ही जोड चाकली निश्चित मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. चांगली फटकेबाजी इथून राहिली जाते मैदानाच्या आत. आज बैका फायनलची रात्र्या आणि मान्यवरांच्या अलटाने गर्द्या या स्पर्धेमध्ये निश्चित आपण पाहिल्या. आज करतर दामणे गावावरती प्रेम असल्या निश्चित आपल्याला पाहून दामणे गावानं पाहिलेलं स्वप्न ते मात्र सत्यात उतरताना निश्चित आपण पाहतो. नाईट रजनी शुंगला यंदाच्या हंगामामधली पहिली नाईट रजनी शुंगला या स्पर्धेला मान दिला जातो. निश्चित आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो चांगली फटकेबाजी इथून निश्चित आपण पाहतो. पंधास आपण पाहतो एका बाजूला दिलीप त्याच्या सोबतीला अशोक ही जोड चाकली निश्चित आपण पाहतो. ओ स्विंग अँड मिस इथून आपण पाहतो. चांगला चेंडू रिलीज केला. बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू विसवला जातो. एक डॉट बॉल पापरपेचे षटक आहे आणि पापरपेच्या षटकावरती गोलंदाज आपण पाहतो जयरामला आपण पाहतो. पहिल्याच बॉलवरती जरूर चौकार आला होता. त्या संदर्भात निश्चित आपण पाहतो चांगली गोलंदाजी चांगला कमबॅक या गोलंदाजाच्या माध्यमातून राहिले जात्या मैदानाच्या आतमध्ये निश्चित आपण पाहतो. गोलंदाज तयार आहे. ओ पटका चांगला बॅटच्या स्लॉट मध्ये बॉल चालला पार्किंग प्लॉट मध्ये येतोय गगन चुंबे षटकार. क्या बात आहे. जबरदस्त फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. दिलीप भगत संघाचा संगणक कॅप्टन आहे आणि त्याच्या माध्यमातून चांगली फटकेबाजी निश्चित आपल्याला पाहायला मिळते. षटकाराला षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या निश्चित आपण पाहतोय 11 या अंकावरती 11 धाबा धावपलकेवरती मैदानाच्या आतमध्ये निश्चित आपण पाहतो. टीम बॅटिंग करता कुशिवली संघ चांगला खेळ अद्याप मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो राहिला जातो. गुलाबी थंडीचं वातावरण निश्चित आपण पाहतो. भरपूर सारी थंडी आणि या थंडीमध्ये जॉईन झालेले भरपूर सारे प्रेक्षक वर्ग आणि त्या संदर्भात आपण पाहतो अतिथी मान्यवर. ओ पटका चांगला पुन्हा एकदा त्या सीझन मध्ये मिड विकेट क्षेत्र खाल्या बॉल चाला सर्कलचं रिंगत तोडत असताना सीमा रेषेच्या पलीकडे येतोय चौकार. जबरदस्त फटकेबाजी इथून मैदानाच्या आतमध्ये राहिले जात्या निश्चित आपण पाहतो. टीम कुशिवली संघाच्या माध्यमातून क्या बात आहे. इशारा एंड ऑफ द ओव्हर षटक क्रमांक इथून पहिले संपत होत्या आणि पहिल्या षटकाच्या मदतीने संघाची धावसंख्या निश्चित आपण पाहतोय. टीम कुशिवली संघ जाऊन पोहोचला 15 या अंकावरती. पहिल्या षटकात जयरामनं त्यामध्ये 15 धाबा खर्च केला निश्चित आपण पाहतो. चांगली लढत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. मोठी स्पर्धा नाईट रजनी शुंगला निश्चित आपण पाहतो. शेवन दादा बसमा त्यानंतर नितेश दादा बसमा आणि त्यांची संपूर्ण सेना आणि करता प्रचंड मेहनत घेऊन ही स्पर्धा उभारली गेली आपण पाहतो. चांगलं आयोजन नियोजन त्यांच्या माध्यमातून राहिलं जातं. षटक क्रमांक इथून पॉवर प्ले इथून संपला जातो मैदानाच्या आतमध्ये. चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. टीम बॅटिंग करत असताना कुशिवली संघ चांगला खेळ इथून राहिला जातो मैदानाच्या आतमध्ये निश्चित आपण पाहतो. सांघिक कोट्यातील दुसरे वैयक्तिक पहिले षटक गोलंदाजी मार्ग वरती निश्चित आपण पाहतो. देवेंद्रला प्राचारित करण्यात आले तिथून कशा रीतीने गोलंदाजी केली जाईल हे देखील भरोसा संघाच्या पाठी राख्यांच्या नजरा निश्चित आपल्याला पाहायला मिळतील. 2 फलंदाज अद्यापर्यंत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. दिलीप भगतला आणि त्याच्या सोबतीला अशोकला आपण पाहतो. ही जोड साखळी अद्यापर्यंत मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ करत असताना निश्चित आपण पाहतो. चांगली फटकेबाजी इथून मैदानाच्या आतमध्ये राहिली जात्या. चला इथून स्पीड घ्यायची बा पंच. दुसऱ्या षटकावरती गोलंदाज आपण पाहतो देवेंद्रला. इथून कशा अर्थाने खेळ केला जाईल. ओ पटका चांगला अपरकटचा देखील स्ट्रोक जबरदस्त इथून फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळत्या शेवटच्या क्षणी. इथून मात्र या 2 धाबा सहज पूर्ण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये राहिला. पंचांचा इशारा नो चेंडू इथून आपण पाहतो. पंच कसला नो चेंडू आहे कॅपचा का? येस ओके.
पंचांचा निर्णय अंतिम राहिले. इथून कोणी पंचांकडे वादाबाद घालू नका पा. बोलायला पाहिजे ना. आपण तुमका कवा खेळते ना का नो बॉल इथून निश्चित आपण पाहतो प्लेटचा बॉल पुढलचा चेंडू निश्चित आपण पाहतो. गोलंदाजी मार्गवरती देवेंद्रला निश्चित आपण पाहतो. पहिल्या चेंडू जरूर नो पेकला गेला. प्लेटचा बॉल लांबी संधी फलंदाजाला. ओ फटका चांगला रांगाला क्षेत्राच्या प्लेटचा बॉल इथून नामी संधी घेता आली नाही. इथून मात्र या दोन धाबा सहज पूर्ण मैदानाच्या आतमध्ये. दोन धाब्याच्या मधील संघाची धाबा संख्या निश्चित आपण पाहतो 20 या अंकावरती. जबरदस्त फटकेबाजी इथून राहिलेल्या मैदानाच्या आतमध्ये दिलीप भगत आणि त्याच्या सोबतीला अशोक ही जोड साखळी जबरदस्त फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये राहिली जाते. गोंदास तयार. इथून आपण पाहतो चांगला चेंडू रिलीज केला. गुडलेस स्पॉटवरचा चेंडू आपण पाहतो विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू विसवला जातो. येतोय डॉट बॉल. या स्थितीने गोलंदाजी करावा लागेल. धाबा रोखण्याचा प्रयत्न करावा लागेल या गोलंदाजाला. पप्प्या पारधी आपण कुठं आला असेल तर मुख्य व्यासपीठावरती संपर्क साधा. पप्प्या पारधी गोंदास तयार. इथून निश्चित आपण पाहतो देवेंद्रला कमबॅक करावा लागेल. इथून निश्चित पंचाने लाईन चेक केली जाते. इट इज अ व्हाईट बॉल. अतिरिक्त एक धाव. अतिरिक्त एक धाव. एका धाब्याच्या मधील संघाची टोटल धाबा संख्या 21 धावा. पटका पसला. नोमा स्टँड मध्ये चेंडू रिलीज झाला मैदानाच्या आतमध्ये. निश्चित आपण पाहतो खराब फिल्डिंग. इथून मात्र चेंडू उचलेपैकी पर्यंत या दोन धाबा सहज पूर्ण मैदानाच्या आतमध्ये. दोन धाब्याच्या मधील संघाची टोटल धाबा संख्या निश्चित आपण पाहतो 23 या अंकावरती. 23 धावा धावपलक्यावरती मैदानाच्या आतमध्ये निश्चित आपण पाहतो. टीम बॅटिंग करत असताना कुशिवली संघ चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये. गोंदास तयारी. इथून निश्चित फटका चांगला बॅटच्या स्लॉट मध्ये एलिव्हेशन कमी. हो मैदानाच्या आतमध्ये घडलं का एक साधा सोपा झेल मात्र जमिनीला दान. या स्थितीत जर तुम्ही बिल्डिंग केली भरोसे संघ तर घरचा रस्ता लवकरच पकडावा लागेल. इथून या दोन धाब्याच्या मधील संघाची टोटल धाबा संख्या निश्चित आपण पाहतो 25 या अंकावरती. 25च्या घरात अद्याप धाबा संख्या निश्चित आपण पाहतो. टीम बॅटिंग करत खुशिवली संघ चांगला खेळ अद्याप मैदानाच्या आतमध्ये राहिला जातो. जबरदस्त फटकेबाजी. इथून गोलंदाजी चांगली होत्या. गोलंदाजाला शतशक साथ देत नाही मैदानाच्या आतमध्ये निश्चित आपण पाहतो. टीम बॅटिंग करत असताना टीम कुशिवली संघ चांगला खेळ अद्याप राहिला जातो मैदानाच्या आतमध्ये. हो इथून चांगला चेंडू रिलीज केला. गुडलेस स्पॉटवरचा चेंडू आपटी बार थोडीशी विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू विसवला जातो. डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. या षटकावरती धाबा रोखण्याचा प्रयत्न केला जातो. गोलंदाज देवेंद्रच्या माध्यमातून निश्चित आपण पाहतो चांगली गोलंदाजी होत्या. गोलंदाजीला अद्याप शतशक साथ देत नाही मैदानाच्या आतमध्ये. अद्यापर्यंत आपण जर विचार केला अशोकला 2 जीवदानं मिळणे गेलेत आणि त्या मात्र जीवदानाची संधी घ्यावी लागेल. इथून या फलंदाजाला दिलीपला आपण पाहतो 4 बॉलचा खेळ पेस केला आणि 10 धाब्याचे योगदान त्याच्या माध्यमातून राहिलं जातं या मॅच मध्ये निश्चित आपण पाहता. गोलंदाज तयार. इथून देवेंद्र फुलटॉस बॉल अलकातला पेस केलं निश्चित आपण पाहता. एक्स्ट्रा कव्हर्सला चेंडू रिलीज झाला. चेंडू उचलीपैकी पर्यंत इथून मात्र एक सिंगल निश्चित आपण पाहता. एक सिंगल आला. एंड ऑफ द षटक क्रमांक इथून 2 संपला जाता आणि 2 षटकाच्या मदतीनं प्रथमतः बॅटिंग करत टीम कुशिवली संघ जाऊन पोहोचला 26 या अंकावरती. लॉस ऑफ 0 विकेट. वेशभूषा निश्चित आपण पाहतो. प्रत्येक रात्रीमध्ये त्यांची वेगळी वेशभूषा निश्चित आपण पाहतो. आज शेवटच्या रात्रीमध्ये त्यांची देखील हजेरी लागली आपण पाहतो. आज निश्चित आपण पाहतो त्यांचे स्वागत आहे स्पर्धेच्या माध्यमातून करतात प्रेक्षक वर्गांच्या त्याच्या माध्यमातून मने जिंकली जातात. ओल्या मॅचकडे मॅच देखील भरपूर महत्वाच्या. गोंदास तयार. इथून तिसऱ्या षटकाला देखील सुरुवात आहे. हा ट्रॅकर बॉल होता त्याला हुक करण्याचा प्रयत्न निश्चित आपण पाहतो. सेलिम मेडाला चेंडू रिलीज झाला. एकदा वेगानं पूर्ण एकाच धावेवरती इथून समाधान मानावं लागेल. एक सिंगल आल्या. एका सिंगलच्या मधीने संघाची टोटल धाबा निश्चित आपण पाहतो 27 या अंकावरती. 27 धाबा धावपलकेवरती मैदानाच्या आतमध्ये निश्चित आपण पाहतो
टीम बॅटिंग करत असताना कुशिवली संघ चांगला खेळ अद्याप राहिला जातो मैदानाच्या आतमध्ये. ऑन स्ट्राईक एंडवरती सज्ज फलंदाज दिलीप भगतला आपण पाहतो संघाचा प्रमुख खेळाडू. ओ फटका चांगला, इथून आपण पाहतो जबरदस्त झेल टिपला जातो आणि संपला फलंदाज दिलीप भगतचा खेळ. महत्वाची विकेट इथून मिळवली गेल्या. फलंदाज होईल बाद. फलंदाज महेश इथून कशा रीतीने खेळ केला जाईल हे देखील कुशिवली संघाच्या पाठी राख्यांच्या नजरा निश्चित आपल्याला पाहायला मिळतील. फलंदाज सध्यापर्यंत आपण पाहतो अशोकला चांगले बॅटिंग त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले. इथून मात्र त्याला साथ द्यावी लागेल. फलंदाज महेशला चांगली गोलंदाजी इथून आपण पाहतो. ह्या षटकावरती धाबा रोखण्याचा प्रयत्न गोलंदाज बंटीच्या माध्यमातून राहिला होता. जी विकेट मिळवायची होती ती विकेट मात्र मिळवून दिल्या या गोलंदाजाने. तिच्या षटकावरती आपण पाहतो डावखुऱ्या त्याचा एक वेगवान तेज तर गोलंदाज आपण पाहतो. गोलंदाज तयार इथून निश्चित आपण पाहतो बंटीला चांगला खेळ अद्याप राहिला जातो मैदानाच्या आतमध्ये. ओ चांगला चेंडू गुडलेस पाठवरचा चेंडू आपण पाहतो. बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू विसवला जातो. ऐकतोय डॉट बॉल इथून आपण पाहतो. या षटकामध्ये धाबा रोखण्याचा प्रयत्न बंटीच्या माध्यमातून राहिला जाता. हा मॅच मध्ये निश्चित आपण पाहतो चांगला खेळ अद्याप टीम वरोसे संघाच्या माध्यमातून 2 षटकामध्ये धाबा आल्या. त्याच आपण जर तिसऱ्या षटकाला जशी सुरुवात झाली धाबा रोखण्याचा प्रयत्न या गोलंदाजाच्या माध्यमातून राहिला गेला. पटका चांगला बॅटच्या स्लॉट मध्ये बॉल चालला स्कोरला क्लिअर करत आउट ऑफ द बार येतोय गगन चोंब्या षटकार. जबरदस्त फटका आपण पाहतो. जशाच तसं प्रत्युत्तर इथून मैदानाच्या आतमध्ये दिलं जातं गोलंदाज बंटीच्या विरोधामध्ये. षटकाराला षटकारच्या मदतीने संघाची टोटल धाबा संख्या निश्चित आपण पाहतो 33 अंकावरती. 33 धाबा धावपलकेवरती मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. टीम बॅटिंग करत असताना टीम कुशिवले संघ चांगला खेळ आपण पाहतो. ओ उडवला स्क्वेअर लेगला शतरक्षक निश्चित आपण पाहतो. चुक्या आणि चुक्या बॉल चाललाय बॅक टू बॅक येतोय दुसरा षटकार. क्या बात आहे. सलग 2 बॉल वरती 2 षटकार. फलंदाज महेश ऑन फायर. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय जबरदस्त फटकेबाजी इथून आपण पाहतो. संघाची धाबा संख्या 39 या अंकावरती. ओ खोला टाकलेला चेंडू आपण पाहतो. स्विंग अँड मिक्स इथून आपण पाहतो. इंड ऑफ द ओव्हर षटक क्रमांक इथून तिसरा संपला जाता आणि 3 षटकामध्ये बॅटिंग करत असताना टीम कुशिवले संघ जाऊन पोहोचला 39 या अंकावरती. लास्ट ऑफ 1 विकेट. मार्क वरती निश्चित आपल्याला पाहायला मिळतं गोलंदाजा देहूला आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी निश्चित
चांगली गोलंदाजी करावी लागेल. श्लोकरचं षटक, हाणामारीचं षटक, या षटकावरती नेहमी फलंदाजाचा बोलबाला राहिला जातो. कसा खेळ होईल हे देखील पाहणे तितकंच गरजेचं मैदानाच्या आतमध्ये राहिले तर चांगली सुरुवात इथून आपण पाहता. डॉटबॉलची सुरुवात मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. इथून आपण पाहतो शेवटच्या षटकामध्ये दाबा रोखण्याचा प्रयत्न करावा लागेल. एखादं कमबॅक षटक अत्यंत नितांत गरज आहे. टीम वरच आहे या संघाला निश्चित आपण पाहतो. चला पुढील मॅच आपण पाहतो गुरु 11 तारवाडी संघ आणि त्यांच्या विरोधात फाईट करायच्या अनुमान मोसाऱ्या. चला दोन्ही संघाचे सेना आपण टॉस साठी रिपोर्टिंग करा. ओ पटका चांगला, एलिव्हेशन कमी आहे. इथून मात्र टिपला जातोय झेल. संपला फलंदाज अशोकचा खेळ. धक्का क्रमांक 2 टीम कुशिवली संघाला. रिपोर्टिंग करा. इथून पहिला पुकार असेल तुमच्यापर्यंत. ब्रेक इनिंग मध्ये टॉस करणं गरजेचं असेल मित्रांनो. स्पर्धा मोठ्या निश्चित आपण पाहता. प्रवीणभाई जुगरे निश्चित आपण पाहतो आज करतात चांगलं योगदान त्याच्या माध्यमातून राहिला जातोय स्पर्धेमध्ये. चला इथून स्पीडअप घ्यायची बा टीम ओरोसे संघ. इथून वेळ खर्च करू नका. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. फलंदाज आपण पाहतो इनायत नंबर 4 वरती समीर इथून दाखल झाले मैदानाच्या आतमध्ये. चांगला खेळ करावा लागेल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. गोलंदाज तयार. इथून शेवटच्या षटकावरती चांगली गोलंदाजी देवूच्या माध्यमातून राहिली त्या. ओकेला बॉल चालला कव्हर्स पॉइंटच्या डोक्यावर हा ठोकला जातोय. माहिती षटकार. आतमध्ये राहिले जाते फलंदाज आपण पाहतो. आल्या आल्या सुरुवात केलं समीरनं. जबरदस्त फटकेबाजी इथून राहिली जात्या मैदानाच्या आतमध्ये. संघाची धावसंख्या टोटल निश्चित आपण पाहतो 45 या अंकावरती. चला तारवाडी संघाचे संगणक आणि मोसाऱ्या दोन्ही संघाचे संघ आपण टॉस साठी रिपोर्टिंग करवा. इथून तुम्हाला आम्ही वारंवार सूचित करतो ब्रेक इनिंग मध्ये टॉस करणं गरजेचं आहे. आणि ज्या काय आपल्या फॉर्मॅलिटी असतील टॉस करण्या अगोदर जमा करायचे पा जी म्हणजे एंट्री आपण टॉस करण्या अगोदर जमा करा. त्याच नंतर टॉस केला जाईल. इथून सर्व संघाच्या संघाचे लक्ष असू द्या. पुढल्या मॅचकडे मॅच देखील भरपूर महत्वाची. इथून निश्चित आपण पाहता चांगली गोलंदाजी या षटकामध्ये दाबा रोखण्याचा प्रयत्न. एक षटकार वगळता आपण जर विचार केला तर चांगली गोलंदाजी इथून राहिली जात्या. गोलंदाज आपण पाहतो देवूच्या माध्यमातून चांगला गोलंदाजी बऱ्याचशा वर्षाचा अनुभव या खेळाडू आणि त्याच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी इथून राहिली जाते आपण पाहता. कोला टाकलेला चेंडू वन्स मोर अगेन डॉट बॉल. क्या बात या जबरदस्त गोलंदाजी इथून मैदानाच्या आतमध्ये राहिली जातात. सलग 2 चेंडू डॉट इथून फेकले जातात. इथून आपण पाहतो आपला गोलंदाज तालावरती फलंदाजाला नाचवलं जात आहे मैदानाच्या आतमध्ये. क्या बात या जबरदस्त गोलंदाजी इथून निश्चित आपण पाहतो. षटकार आला होता त्याच नंतर कमबॅक कसा असावं गोलंदाज देऊच्या माध्यमातून निश्चित आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा बॉल टार्गेट चेंडू बॉल कित्येक धाबेपर्यंत टार्गेट सेट केला जाईल हे देखील पाहणं तितकंच गरजेचं. मैदानाच्या आतमध्ये राहिले गेला स्ट्राईक केंद्रवरती जबरदस्त समीर. शेवटचा बॉल हा आम्ही तुम्हाला वारंवार सूचित करतो. मोसारे संघ संदीपभाई ठाकरे पोलीस पाटील गराडे गावातील हे व्यक्तिमत्व आहेत आमचे संदीपभाई ठाकरे ज्यांचा आपण इथे सन्मान करणार आहोत. मी संदीपभाईंना विनंती करेन की आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे. संदीपभाई ठाकरे यांचा इथे सन्मान केला जातोय.
पोलीस पाटील आहेत गराडाचे आणि त्यांचा आपण इथे सन्मान करत आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. जे वाघोबा क्रिकेट संघ धामणी आयोजित केलेली स्पर्धा ग्रुप ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मंडळ धामणी चषक या स्पर्धेचं नामकरण आणि या स्पर्धेसाठी उपस्थित झालेले आपले मान्यवर अर्थातच संदीपभाई ठाकरे यांचा इथे सन्मान होतोय. चला आघाडीचे फलंदाज पाठवा मैदानामध्ये. संघाला विनंती आहे आपले प्रमुख फलंदाज मैदानामध्ये लगेच उतरा. आज फायनल डे आहे त्यामुळे मधोमध्ये वेळ नका घेऊ प्लीज. आपण इथे सन्मान करत आहोत संदीपभाई ठाकरे यांचा आपण हा सन्मान इथे करतोय. मान्यवरांचा सन्मान आपल्याला पाहायला मिळेल मंचावरती इथे होत असताना आणि त्या सन्मानाकडे आपण वळतोय. यापुढील सन्मान असणार आहे तो म्हणजेच आमचे दुसरे अतिथीगण किरण शेठ डुमणा साहेब यांना विनंती करेन की आपण देखील आपला सन्मान घेण्यासाठी यायचंय. किरण शेठ डुमणा साहेब या आणि आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे. हा सन्मान करण्यासाठी आपण जातोय. स्पर्धेचे आमचे आयोजक त्यांच्या वतीनं सन्मान आपण पाहतो इथे मंचावरती आपल्याला पाहायला मिळतो आणि त्यांचा हा सन्मान आपल्याला पाहायला मिळतोय इथे जरूर होतोय. आमचे रमेश शेठ पारधी साहेब आणि आमचे जयवंत शेठ भस्मा यांच्या वतीनं हा सन्मान आपल्याला मंचावरती पाहायला मिळतो. किरण शेठ डुमणा यांचा सन्मान आपण इथे पाहतोय. चला डाव सुरू करायचा आहे पण आपण तिकडे लक्ष थोडं द्या आणि लवकर सामना सुरू करा. त्यानंतर पुढील सन्मान असणार आहे गौरव शेठ दरवडा यांना विनंती करेन की आपण देखील आपला सन्मान स्वीकारायचा आहे. गौरव शेठ दरवडा साहेबांना विनंती करेन की आपण यायचा आपला सन्मान घेण्यासाठी. या परिसरातील नामांकित व्यक्तिमत्व आहेत आणि या स्पर्धेसाठी आज आपण पाहिलं की आवर्जून ते भेट देत आहेत आणि त्यांचा यथोचित मान सन्मान आपल्याला मंचावरती पाहायला मिळतोय आणि त्यांना इथे सन्मानित केलं जात आहे. गौरव शेठ दरोडा साहेब यांना इथे सन्मानित केलं जात आहे. तसेच यापुढील सन्मान असणार आहे तो म्हणजेच गाडेश्वरचे पोलीस पाटील आमचे बुधाजी चौधरी साहेब. मी त्यांना विनंती करेन की आपण देखील आपला सन्मान घ्यायचा आहे. गाडेश्वरचे पोलीस पाटील बुधाजी चौधरी शेठ यांचा आपण इथे सन्मान करतोय आणि त्यांना इथे सन्मानित केलं जात आहे. आपण देखील आपला सन्मान स्वीकारायचा अशी विनंती आहे तुम्हाला. या सन्मान घेण्यासाठी सगळ्यांचं मी स्वागत करतोय. त्यानंतर अनंतशेठ उघडा यांचा इथे आपण सन्मान करणार आहोत. अनंतशेठ उघडा यांना देखील आपण इथे सन्मानित करतोय. मी विनंती करतो अनंतशेठ उघडा यांना की आपण देखील आपला सन्मान घ्यायचा आहे. तर इथे सन्मानित केले जाईल अनंतशेठ उघडा यांना आणि त्यांचा देखील आपण इथे सन्मान करत आहोत. डाव सुरू होता. येस लेट्स सेट गो. व्हेरी फर्स्ट बॉल. पहिला बॉल टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज. 3, 2, 1 सामना सुरू. बोला गणपती बाप्पा मोरया. पहिला चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज असतील. नेक्स्ट मॅचचा टॉस देखील आपण इथे करणार आहोत. बदलापूरचे भागातून परिसरातून आपण एक संघ आलेला आहे. अर्थातच गुरुबाईला ते मिस करतायत. तारवाडीचे खेळाडू आहेत त्यांच्याकडून श्रद्धांजली देखील दिलेली गुरुबाईला आणि आता इथून त्यांचा अगेन्स्ट असेल तो म्हणजेच मोसारे संघ जयमान मोसारे. हे दोन टीम्स आपण पाहतो एकमेकांच्या विरोधात खेळतील. आपल्या सोबत आहेत आमचे गौरवशेठ दरोडे यांचे सुपुत्र कुणालजी यंगस्टार यांच्याकडून आपण पाहतो आज टॉस आपल्याला पाहायला मिळतो. आयोजकांनी पहा ही एक भरपूर चांगली गोष्ट. नुकताच झालेला मॅन ऑफ द मॅच देखील किरणशेठ डुमणा यांचे आपण पहिले सुपुत्र त्यांनी दिला. आता आपण पाहतो आमचे गौरवशेठ दरोडे यांचे सुपुत्र या सामन्याचा टॉस करताना पाहायला मिळाला. नाणेफेकीचा कौल जो आहे तो आपण पाहतोय बदलापूर तारवाडी संघाने जिंकलाय आणि टॉस जिंकून त्यांनी प्रथमतः बॅटिंग करायचा निर्णय घेतलाय. सो फिल्डिंग करायची टीम जन्मान मोसारी तुम्हाला. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आता आपण बोलतोय कॉम्बो बॉक्स मध्ये. मी आकाश शेळके पुन्हा एकदा जो प्रेक्षक वर्ग आमच्या सोबत जोडलाय त्या सगळ्यांचं इथे स्वागत करेन आणि मी तुम्हा सगळ्यांना घेऊन जातो मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये. जंगल ज्वाला परी मराठा पर्वत श्रेष्ठ उठला रे. या वनव्याच्या अडदांड गतीला आता अडसर कुठला रे. वनवा पेटलाय मैदानाच्या आतमध्ये. मैदान आहे नाही ते रणांगण बनलंय आणि रणांगणामध्ये पुन्हा एकदा आपण चालतोय. गौरवशेठ दरोडा यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी तब्बल 3000 रुपयाचं आर्थिक सहकार्य आम्हाला आलेलं आहे. एकदा जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूया गौरवशेठ दरोडा यांचं.
क्या बात आहे, अप्रतिम. आपण पाहतोय स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि स्पर्धेमध्ये आपण पाहतो आता इथून मॅच देखील आपल्याला तेवढीच इम्पॉर्टंट आहे, कारण 45 धावा पहिले आपलं आपण पाहिलं बॅटिंग करत असताना टीम मल्लंगड कुशिवलीनं जरूर बनवल्यात. आणि आता इथून आपण जर विचार केला तर गरज आहे ती म्हणजेच 46 धावांची आणि पॉवर प्ले मध्ये गोलंदाजी करण्यासाठी दिलीप आलाय. जरूर आपण पाहतो इथे उपस्थित मान्यवर आमचे गौरव शेठ दरोडा, बुधाजी चौधरी आणि पोलीस पाटील बुधाजी शेठ चौधरी, तसेच आमचे किरण शेठ डुमना या आमच्या त्रिमूर्तीकडून या स्पर्धेसाठी 3000 रुपये आलेत. या मान्यवरांचा आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून आभार व्यक्त करतोय. थँक्यू सो मच, आपण आलात आणि आपण या स्पर्धेला सहकार्य केलं त्याबद्दल तुमचं आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. म्हणजे संदीप भाई देखील आपण पाहतो आमच्या या जरूर बक्षिसाचे वितरक आहेत, त्यांचं आम्ही स्वागत करतोय. मॅचकडे आपण जाऊ. यावेळेचा बॉल खूप उंच गेला, जेलसाठी चान्स आहे. पहा फिल्डर दुरून आलेत आणि चांगली कॅच तिकडे पकडतायत. कोशिवलीला यश मिळेल. मधुमाला लुक अजून आम्ही रिव्हील केला नाहीये. ऑनलाईन प्रेक्षक वर्ग देखील वाट बघतो की मधुमाला मधुमाला या नावाची का चर्चा आहे. आपल्याला थोड्या वेळामध्ये मधुमाला पाहायला मिळेल. ऑन माईक मधुमाला येणार आहे. मधुमालाला कोण आवडतो, मधुमालाच्या गळ्यामध्ये कुणी आज फुलार घातलाय याची चर्चा आहे. ती बोट दाखवते. आम्हाला सूरज वाघवरती आता संशय आहे थोडासा. मीच आवडतोय त्या म्हणतायत. मीच आवडतोय. माझ्यासोबत एक नक्कीच ऑनलाईन दर्शन त्यांना तर करावं लागेल प्रेक्षकांचं. आज जवळपास चौथा दिवस आणि चौथी रात्र, आणि चौथ्या रात्रीमध्ये ते आपण पाहतो वेशभूषा करून येतात आमचे मधु भाऊजी. बॅकफुटला जाऊन खेळले, इम्प्रुव्हायझिंग फटका, फिल्डर कोणी नाहीये. वॅकेंड एरियामधून बॉल फाईन लेग क्षेत्रात 4 रनसाठी. नो बॉल कॉल. एक्स्ट्राची रन आपल्याला पाहायला मिळते. एक धाव फलकावरती, 7 धावा धाव फलकावरती आपण पाहतो. आमच्यासोबत आमची नंदी मुन्नी आहे. येस, अगदी आपण पाहतो आता मायक्रोफोनवरती ती बोलणार आहे असं ती सांगते. नितेश भस्म यांची कन्या आहे. पाहिजे हा चेंडू, यॉर्कर लेनचा बॉल. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. जबरदस्त गोलंदाजी आपण इथे पाहतो. कुशिवली संघ अगदी पाहताच ओळखतो, कारण इंस्टाग्राम वरती त्यांची जर्सी खास करून आपण पाहिली की व्हायरल झाली होती आणि त्यांना पाहताच आपण पाहतो की ते आता मैदानामध्ये उतरलेत. लो फुल टॉस बॉल, फटका फसलाय की जाईल, जा 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 जाईल आणि आपण पाहतोय 6 धावा येतील. षटकार.
बॉलिवूड चित्रपट सृष्टीमधला एक नक्कीच मूवी आपल्याला आठवेल, ज्यामध्ये आपण पाहिलं माधुरी दीक्षित आणि दुसरी अभिनेत्री होती ती म्हणजेच ऐश्वर्या राय, सगळ्यांची पहिली पसंत. आणि जर आपण पाहिलं ना मग त्या दोघींचं सौंदर्य नापणं ना तर फार कठीण होतं. म्हणजे दोघींच्यामध्ये कंपॅरिझन आपण करू शकत नव्हतो. एक ग्लॅमरस ब्युटी तर एक खानदानी श्रीमंती, अशी त्यांची कंपॅरिझन होती. आणि तिथे पहा त्यांचं कंपॅरिझन जसं आपण करू शकत नाही तसं या दोन संघांचं कंपॅरिझन आपण करू शकत नाही. दोघांचं आपण पाहिलं ना तर मी म्हणेन की डाव तेवढाच चांगला आहे. आणि खेळत असताना आपण पाहतो की त्यांचा कॅलिबर आपण पाहतो की अगदी समसमान आहे. आणि मॅच देखील तेवढीच इंटरेस्टिंग. आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न पहा. कार्पेटच्या दर बॉल मिड विकेटला फिल्डर, चांगली फिल्डिंग त्यांच्या माध्यमातून. फेकी मेन एंडला जिकडे आपण पाहतो विकेट किपर आहेत. आणि त्यानंतर चांगल्या पद्धतीने बॉलला ते स्टॉप करतात. कॅचिंग चांगली, कलेक्शन देखील तेवढं छान. आणि दरम्यान धावत देखील आपण पाहतो एक धावेला कंप्लीट करताना समीरच्या गोलंदाजीवरती फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जयराम आणि अंकुश हे दोन फलंदाज पाहायला मिळतात. मॅचकडे आपण जातोय. स्ट्राईकला फलंदाज तयार. बराचसा प्रेक्षक वर्ग आज आपण पाहतो ऑनलाईन प्रक्रियेच्या माध्यमातून देखील या स्पर्धेला शुभेच्छा देतोय. दत्ता बसमानी आपण पाहतो की बेला 11 सायनाथ दोधानी संघाला शुभेच्छा दिल्यात, तेही सामन्याचा आनंद घेत आहेत. आमचे चांगले समालोचक स्वप्नील हवाली सामन्याचा आनंद घेत आहेत. आमचे तेवढेच चांगले समालोचक आपण पाहतो आमचे प्रकाश भगत देखील सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांचं सगळ्यांचं आम्ही कौतुक करू. आणि सोबत मॅचकडे मी तुम्हा सगळ्यांना घेऊन चलेन. या परिसरामध्ये देखील चांगले चांगले समालोचक आहेत. स्पेशली आपण आज देहरंगचे समालोचक सूरज वाघ यांना पाहतो. त्यांनी नुकताच आपण पाहिलं की एका बाईटला आमच्यासोबत ते जरूर वार्तालाप केला. ज्यावेळेला मी वनवासी कल्याण आश्रम चिंचवलीमध्ये होतो त्यावेळेला तुम्ही पाहायचो आम्ही 7 ते 8 वर्षापूर्वी समालोचन करायचे ग्रामीणच्या मॅचेसला. आम्ही तेव्हा तुम्हाला ऐकायचो आणि मग तुमचे समालोचन ऐकून आज आम्ही पुन्हा एकदा आमच्या हातामध्ये माईक घेतला आणि आम्ही समालोचन करायला शिकलोय. आणि आज मी खरंच सांगेन की अभिमानानं सांगेन की सूरज वाघ इत्या काळामध्ये या परिसरातील मी म्हणेन की नामांकित समालोचक असणार आहे. कारण त्यानं मागील वर्षामध्ये केलेलं समालोचन आणि आता केलेलं समालोचन यामध्ये जमीन आसमानाचा फरक झालाय. आणि तो खरंच मी म्हणेन की इम्प्रूव्हमेंटच्या आता 4थ्या पायरीवरती आहे. आणि तो नक्कीच यशाची उंच शिखर गाठेल समालोचन करत असताना. ॲज युजल सूरज तुझं खरंच मनापासून आम्ही धन्यवाद व्यक्त करतोय आणि तुझं स्वागत करतोय आज कॉम्बॉक्समध्ये. सलग अंतिम रात्रीमध्ये देखील जॉईन आहे. कारण पहिल्या 2 दिवसामध्ये आपण पाहिलं रुपेश पाटील पेन जाणवलीचे एक तंत्रशुद्ध असे समालोचक आपल्याला पाहायला मिळाले, जे 2 रात्रीमध्ये या स्पर्धेसाठी होते. यस, एकूण धावा ज्या आहेत त्या या 4नं 18 झालेल्या आहेत. 18 रन, 18 धावा धावसंख्या फलकावरती. येणारे आता 12 चेंडू बाकी आहेत आणि 28 धावांची गरज आहे. म्हणजे प्रत्येक षटकामागे तुम्हाला 14ची सरासरी राखायची. आणि जेव्हा रुपेश पाटील होते समालोचनासाठी त्यावेळेला सूरज वाकला इथं ॲज अ गुणलेखक म्हणून चान्स दिली पहिल्या रात्रीमध्ये. आणि त्यानंतर पहिल्या रात्रीमध्ये जवळपास 3 ते 4 सामने झाले. आता आम्हाला माहिती आहे की सूरज वाघ समालोचन करतात. आम्ही त्यांच्या हातामध्ये मायक्रोफोन दिला आणि मायक्रोफोन दिल्यानंतर आपण पाहिलं त्यांनी समालोचन इतकं छान केलं की त्यानंतर येत्या संपूर्ण रात्रीमध्ये तो गुणलेखक न बनता आपण आता तो अगदी आपण पाहतो समालोचक बनलाय आणि आज लीड कॉमेंटेटर आहे या स्पर्धेचा. तोही आपल्यासोबत आहे, त्याचं आम्ही स्वागत करू. मॅचकडे आपण जाऊ. अनिल भगत सामन्याचा आनंद घेतात. यस, थँक्यू. मॅचकडे येऊन जाईन. आता डाव जो येतो आपण पाहतोय इम्पॉर्टंट मोमेंटला आलाय. मॅचकडे जाणं फार महत्वाचं आहे. येणारे 12 चेंडू आणि 28 धावांची गरज. पर ओव्हर 14च्या सरासरीनं धावा बनवायच्यात. विकेट हातामध्ये भरपूर आहेत. एकच विकेट त्यांची फसली रमेशची आघाडीचा फलंदाज. बट जयराम आणि अंकुश दोघांवरती जबाबदारी. जयराम थोडासा महागडा आहे कारण 5 चेंडू त्याने डॉट खेळलेले आहेत. स्ट्रायकिंगला फलंदाज यार जयरामच होता. यावेळेला जय जयराम करतो. वाईट +4 5 धावांचं आता हे गिफ्ट मिळत आहे आणि 5 धावा ऍज अ गिफ्ट म्हणून टीमच्या खात्यात ऍड केल्या जातील. टीमची धाव संख्या आपण पाहतो इथून आपल्याला जरूर पाहायला मिळेल ती म्हणजेच जाऊन पोहोचली आहे यावेळेला टोटल वरती आपण पाहतो 23 धावा. येणारे बॉल बाकी आहेत 12 आणि 12 चेंडू मध्ये आता गरज असणार आहे ती म्हणजेच इथून 23 धावांची. 12 चेंडू 23 धावा. सामना कठीण नाहीये आणि सामना सोपा नाहीये. सामन्याला आता एक वेगळा मोड मिळालाय. सामना रोमांचक बनत चाललाय. सामना रंजक बनत चाललाय. सुंदर मॅच. ॲज्युअल जर आपण पाहिलं तर समोर फलंदाज तयार आहे. ओ कहाणीमध्ये ट्विस्ट आहे. डेंजर एंडला. ओ क्या बात आहे. पहा 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 क्या बात आहे. तिकडे पहा पंचांनी नो बॉलचा इशारा केलाय आणि ते +1 म्हणजे नो +1 2 धावा.
एक चान्स बनली होती नॉन स्ट्राईक एंडला. असं वाटलं की तिथे जो खेळाडू आहे ना तो कदाचित बाद होईल, बट तिथेही आपण पाहिलं की त्यानं आता आपण पाहिलं तर अगदी हातातून गोलंदाजा चेंडू निसटला आणि त्याला जीवनदान मिळालं. ते म्हणतात ना की देव तारी त्याला कोण मारी. आज जर आपण पाहिलं ना रावणासारखे 10 मुंड्या तो घेऊन आलाय आणि त्यामध्ये आपण पाहतो एक उडवली तरी तो वाचतोय, दुसरी उडवली तरी तो वाचतोय, दोन्ही बाजूने वाचलाय. कदाचित त्याचा मी म्हणेन की जो जीव आहे तो नाभीमध्ये असावा. त्यामुळं त्या प्रत्येक गोष्टी ओळखणं गरजेचं आहे. ॲज अ बॉलर म्हणून ज्या वेळेला तुम्ही मैदानामध्ये खेळता त्यावेळेला तुम्हाला त्या गोष्टींवरती फोकस करणं महत्त्वाचं ठरतं की फलंदाज कशी फलंदाजी करतो आणि त्याचा वीक पॉईंट काय, त्याचा मायनस पॉईंट काय, हा रीड केला ना आपण तर मग मॅचमध्ये जिंकणं सोपं होतं. जनमान मोसारे आणि बदलापूर तारवाडी संघ आपण ज्या इकॉनॉमिकल फॉर्मॅलिटीज आहेत त्या कम्प्लीट करा असा आयोजन कमिटीचा निर्णय आलेला आहे आणि त्यांनी तुम्हाला अनाउन्समेंट केलेली आहे. मॅचकडे घेऊन जाईन. अजूनही 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 21च्या आवश्यकता, 21च्या आवश्यकता असताना आपण पाहतोय इथे जेल टिपलाय बट फ्रीटचा बॉल आहे त्यामुळे सेफ असतील खेळाडू. पा कशी आपण पाहतो आता मी म्हणेन की जीवनदान मिळत आहेत. एवढे लकी आणि इतक्या फिवरमध्ये सामना येणं मी म्हणेन खूप कमी जणांना मिळतं. असा सामना काल एक मिळाला होता संदीप खंडवीच्या संघाला, जेव्हा आपण पाहिलं की 10ला 16 हव्या होत्या, पहिले 2 चेंडू एक्स्ट्राच्या आले आणि त्याच्यावरती 6 धावा आल्या आणि त्यानंतर मग 6ला 10 बनवायच्या होत्या आणि त्या बनवण्यासाठी आमचे डीजे मास्टर रमेश ज्यांना षटकारासाठी 500 रुपयाचं बक्षीस होतं, बक्षिसासाठी मुकले आणि आपण पाहिलं की बॅट घुमाव सामना गमावला. हे आमिष राहत. प्रेक्षक वर्ग काही सगळेच प्रेक्षक वर्ग नसतात, पाठीराखे सगळेच पाठीराखे नसतात. तुम्हाला वाटेल कोणी आपल्याला हात देतोय पण तोच हात कदाचित तुमच्यासाठी आपण पाहतो की दुसऱ्या गोष्टींसाठी तयार असतो. आपल्यातले आपले परक्यातले परके ओळखायला शिका. एकूण धावसंख्या जर आपण पाहिली तर धावफलकावरती आपण पाहतो आता 29 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. टीमची धावसंख्या जर आपण पाहिली तर 29 झालेले, येणारे 10 बॉल आणि आता 17 धावांची गरज. नाना खंडवी खूप छान आवाज आकाश घे. थँक्यू नाना. सगळ्यांचं आम्ही मनभरून कौतुक करू. रानसाईच्या 2 टीम्स खेळल्या असे अनिल भगत सांगतायत आणि दोन्ही संघ आपण पाहिलं इथे खेळताना. आम्ही जवळपास 7 दिवस ही स्पर्धा पाहत होते असे सांगतायत लाईव्हच्या माध्यमातून. 6 चेंडू आणि 17 धावांची गरज आणि त्यामध्ये आता जर पाहिला आपण तर आता इथून 4 चेंडू बाकी आहेत. 4 चेंडू 17ची आवश्यकता असताना हा फटका खेळला, फिल्डर आहे, थोडे फंबल झाले, फायदा उचललाय, दुसऱ्या धावेसाठी निघालेत आणि 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. धावसंख्या जी ते आपण पाहतो आता आपल्याला जरूर पाहायला मिळते. तीन आपण पाहतोय सलग 2 रन्स आपण धावफलकावरती येताना पाहतो. 31 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते धावफलकावरती झालेले. येणारे 3 बॉल बाकी आहेत आणि आता 15 रन्सची आवश्यकता असणार आहे. पहा इथे हाई बॉल कार्पेटच्या आधारावर थोडे फंबल, पुन्हा एकदा 2 धावेसाठी जात आहेत आणि 2 धावा कंप्लीट करतायत खेळाडू. 2 धावसंख्या पुढे जाईल. संघाच्या आपण पाहतो धावसंख्येमध्ये बदल आपल्याला पाहायला मिळतो. आता 9 जर आपण 8 चेंडू आणि आता 13 धावांची आवश्यकता आहे. सामना आपल्या बाजूने आपण पाहतो की जरूर इथून झुकवला, यात काही मात्र शंका नाहीये. सेकंड लॅपटॉप दे ना, चालू करून फोन देतो. त्यांचा आहे का यो लॅपटॉप काम करतोय का तू? पाहिजे सिंगल डबलनी प्रवास सुरू आहे. 2-2-2-2-2 अशा धावा त्यांनी आता घेतल्या आणि मॅचला डीप मध्ये नेण्याचा प्रयत्न ते करतायत. सलामचे या परिसरातील नरेंद्र शेठ मोदी म्हणजे चायवाले, आपण यायचं मंचावरती चहा घेऊन या, रिकामा हाताने येऊ नका. मोसारी संघ आलेला आहे, जनमान मोसारी संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. नेक्स्ट मॅच त्यांचा सामना असेल तो म्हणजे बदलापूर तारवाडी संघासोबत. किती मस्त आहे ना, म्हणजे लांबून लांबून येणाऱ्या संघांसोबत खेळायला मिळतं. एरवी जर आपण पाहिलं तर जवळच्या संघांसोबतच आपण अनेक वेळा खेळतो आणि कंटाळतो. ओ फटका चांगला सजवलाय,
लाजवाब फटकेबाजी आणि 6 धावांसाठी हा खणखणीत षटकार. चला डाव आपण लवकर सुरू करा अशी सगळ्यांना मी विनंती करतोय. मधुमालांना पारितोषिक आलंय. मधुमालांना आपण पारितोषिक देणार आहोत. आमच्याकडे जमा ठेवतोय. तुम्ही आता गारठल्यात, तुम्हाला चहाची गरज आहे की गावठी? नाही ना, निर्व्यसनी ना, मुका पाहिजे. क्या बात आहे. मधुमालाला काय म्हणावं आता पा. सहा चेंडू आणि आता 6 धावांची गरज आहे इथून जिंकण्यासाठी. आम्ही जरूर मॅच कडे जाऊ, सगळ्यांना घेऊन इथून. बॅटिंग चांगली आपण पाहतो. जयरामजी, अस्मिता मात्रे आज ओके आहेत. हॉलिजन 2-3 दिवस हॉलिजन थोडे नाही असं नाही. ऍक्च्युअली मध्ये पहा अस्मिता ताई, तुम्हाला सांगू इच्छितो आम्ही की जे 2-3 दिवस तुम्ही सामने बघितले तुम्हाला लाईट थोडी कमी वाटली. इथे मैदानावरती खेळणाऱ्या एकही खेळाडूची अशी कंप्लेंट नाहीये की ते अंधार आहे. ऍक्च्युअली मध्ये दव पडतो, त्यामुळे जो खाली मैदान आहे तो काला पडतो आणि त्याचा जो थोडासा आपण पाहतो की लाईटचा जो रिफ्लेक्ट तो होत नाही. आणि एरवी तुम्ही अनेक स्पर्धा पाहता, तिथे पहा जी माती आहे ती तुम्हाला व्हाईट कलरची व लाल कलरची पाहायला मिळेल. त्याच्यामुळे तिथे थोडा लाईट आपल्याला दिसते. इथे ग्रासी ग्राउंड आहे, त्याच्यामुळे थोडा आपल्याला लाईटचा इफेक्ट कमी वाटतो. बट असं काही नाही. आणि त्यामध्ये पाहतो काय तर अजून दव पडलेला आहे आणि त्यामुळे या गोष्टी आपण पाहतो. जरूर आम्ही तुमचंही कौतुक करू, काय हरकत नाहीये. सामने पाहतायत आणि सजेशन्स येत आहेत, या गोष्टी भरपूर चांगल्या आहेत. सगळ्यांचं मी कौतुक करतो. थँक्यू सो मच. ते म्हणतात ना की पाठीराखे असतात हे चांगलेच, बट आपण काय चुकतो हे सांगणारे जे असतात ना ते आपल्यासाठी फार महत्वाचे आहेत आणि त्यांचं असणं फार महत्वाचं आहे. ओव्हर द विकेट हा बॉल, मिस टायमिंग फटका, उंच बॉल हवेत आणि फिल्डर आहेत डाऊन दी ग्राउंड. कॅच तिकडे घेतलेली आहे. बॅट्समन आउट होतोय. फलंदाज बाद होताना पाहायला मिळतो. धक्का. ऑनलाईन प्रेक्षक वर्ग आपण कुठेही जाऊ नका. थोड्याच वेळामध्ये तुम्हाला मी एक सरप्राईज दाखवणार आहोत. त्यांच्यासाठी इथे आपण पाहतो की 50 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. काल आणि परवा दिवशी आपण पाहतो 500-500 रुपये घेऊन गेलेत जिंकून, इथे सगळ्यांची मनं जिंकून. ते आपल्याला पाहायला मिळेल. सगळ्यांचं आम्ही स्वागत करू. आता मधुमाला रिव्हील होईल, बट मॅच बॉक किती चांगली झालेली आहे, कारण 6ला 6ची आवश्यकता होती आणि मधोमध्ये मॅच मध्ये एक ट्विस्ट आलाय. आता 5 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. दरम्यानची मॅच भरपूर चांगली आपण पाहतो. दोन्ही संघ ताकदवर, दोघांमध्ये मॅच. विकेट पडली महत्वाची. नवीन खेळाडू आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये गेलेले आहेत. एकूण धावा फळकावरती आपण पाहतो 40 झालेल्या आहेत. पाठलाग करायचा आहे 46चा. पहा इथे हे जरा आपण पाहतो हे चांगलं असणार आहे, कारण गोलंदाज स्वतः गेलेत बॉलवरती. बॉलची अडवणी चांगली आणि आपण पाहतो की तिथे एकच धाव मिळेल. एक अपेक्षा आणखीन काहीच नाहीये. 1 धावसंख्या पुढे. संघाच्या खात्यामध्ये ती धाव ऍड केली असताना आपण पाहतो की धाव देखील पुढे जाते. एका धावेने धावसंख्या फलक पुढे. समीकरणामध्ये थोडे चेंजेस. 4 बॉलला 5ची आवश्यकता. दिलीप ठोंबरे सांगतायत, दिलीप ठोंबरा सांगतायत की मधुमाला दुसरा डान्स करायला सांगा. भाऊ ती मधुमाला आहे, ती सुरेखा पुणेकर नाहीये. ऍक्च्युअली मध्ये पहा पडद्यासमोर येणं, अशा प्रकारची वेशभूषा करून एवढं सोपं नाहीये. आकाश सर मराठीचा गोडा. थँक्यू जीवन. मॅचकडे मी घेऊन चालेन पुन्हा एकदा सगळ्यांना. मधुमालासाठी अजून 200 रुपयाचं बक्षीस आलंय. क्या बात आहे.
रमेश शेठ पारधी यांनी प्राइज दिलेलं आहे मधुमालासाठी. सगळा तुमचा इथे बघा मनी बँक मध्ये तुमचे पैसे जमा होत आहेत. मधुमाला बघून घ्या. इकडे बघा जमा होत आहेत. आम्ही देऊ तुम्हाला. हा आम्हाला तुम्हाला ऑनलाईन दाखवायचे. मॅचकडे आपण जातो. अगदी आपण पाहतो आता येणारे 4 बॉल बाकी आहे आणि 4 बॉल मध्ये आपण पाहतो 5ची गरज. ओ क्रेझी फोर मच निडेड चौकार. सक्त गरज होती आणि ती गरज भागवली आहे कुशिवलीच्या अगेन्स्ट. हा 4 धावा आपण पाहतोय त्यांच्या आता अंगावरती झालेली जखम आणि तिच्यावरती मीठ असणारा. पूनम दरोडा सांगतायत की मधुमाला दाखवा आम्हाला पण. लाईव्ह वाले आता दाखवायचे आपल्याला मधुमाला. आम्ही आता डायरेक्टली तुम्हाला स्टेजवरती ते दाखवू. नाना खंडू सांगतात की मधुमाला नाही आमचा आजो आहे तो. हा आजो आहे मग तीच तर मजा आहे ना. क्या बात आहे. मॅच मध्ये फक्त आता आपण पाहतो एका धावेची गरज आहे. मॅच टाय झालेली आहे. जिंकण्यासाठी 1 धावेची आवश्यकता असेल. ओ पहा हातातून चेंडू सुटला आणि अशा पद्धतीनं हा सामना जिंकलाय बॅटिंग करत असताना वरोसे संघानं. 45 नंतर 46 2 विकेट गमावल्या बट हिंमत हारली नाही आणि 8 विकेट्सनं या सामन्यावरती मात आपण पाहतोय आणि हा सामना जिंकलाय वरोसे संघानं. कुशिवली संघ तुमचा कॅप्टन इथे पाठवायचा आहे आणि वरोसे संघ तुम्ही देखील आपला संघ नाही किती पाठवा. आपण मॅन ऑफ द मॅच हे देणार आहोत.